नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड पोलिंग ऑफिसर म्हणजे तिसरा मतदान अधिकारी यांची कार्य काय आहे, काम काय आहे ते बघणार आहोत। मित्रांनो, तिसरा मतदान अधिकारी हा कंट्रोल युनिटचा प्रभारी असतो, म्हणजे CU जे असतं ते त्यांच्या टेबलवर असतं, तिसऱ्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतं ते। त्यानंतर ज्या मतदार चिठ्ठ्या अधिकारी 2 या मतदार चिठ्ठ्या अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे देत असतो आणि ह्या मतदार चिठ्ठ्या जमा करून घेण्याचं काम तिसऱ्या पोलिंग ऑफिसरचं असतं। कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करेल, म्हणजेच बॅलेट देण्याचं कामसुद्धा तिसरा मतदान अधिकारी यांचं असतं। आता विस्तृतपणे यांच्या कार्याची जी रूपरेषा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तिसरा मतदान अधिकारी कंट्रोल युनिट मतदान अधिकारी PO3च्या ताब्यात राहील। CU जे आहे ते यांच्या ताब्यात असतं। मतदाराकडून मतदार चिठ्ठी वोटर स्लिप जमा करून घेईल व मतदाराच्या बोटाला शाईची खून केल्याची खातरजमा करेल। कंट्रोल युनिट CUमधून बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी देतील। बॅलेट बटन दाबल्यानंतर CUवरील बिझी लॅम्प लागल्याची व मतदाराने मत नोंदवल्यानंतर बीप आवाज आल्याची खात्री करतील। दर 2 तासांनी व अंतिम नोंदवलेल्या मतांची आकडेवारी जमा झालेल्या मतदार चिठ्ठ्या व CUवरील टोटल बटन दाबून केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना माहिती पुरवतील। मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारीकडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरवण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केले जातील। तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे कामे जरी कमी वाटत असली तरी महत्त्वाची भूमिका म्हणजे CUवरील सर्व ताळमेळ याकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे। हे त्याचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।